नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युगांतर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आणि पुन्हा आपण जो मागच्या काही व्हिडिओपासून जी सिरीज सुरू केलेली आहे, या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगितलं की यूपीएससीच्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येण्याआधी तुम्हाला काय काय चेक्स करायला पाहिजेत। त्यानंतर मग तुम्हाला सांगितलं की यूपीएससीच्या क्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला पहिल्या 6 महिन्याची तयारी कशी करायला हवी। त्यानंतर या 6 महिन्यांमध्ये NCERT आणि तुमचं फाउंडेशन कसं बनवायचं हे तुम्हाला सांगितलं। पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कारण बघा तुम्ही कॉलेज शाळा सगळं संपवून बाहेर निघालेले असता आणि त्याच्यानंतर मग खूप सगळी मोठी मोठी स्वप्न, छोटे छोटे डोळे आणि त्याच्यानंतर येणारा प्रेशर है ना। आणि या सगळ्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आयुष्य तुम्हाला देतं ते असतं स्वतःला प्रेरित कसं ठेवायचं, सेल्फ मोटिवेशन। काय होतं, विद्यार्थी 8 तास 10 तास अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर मग परेशान होऊन जातात, पूर्ण बॅटरी डाऊन, संध्याकाळी कोणाशी बोलायची इच्छा होत नाही। कधी कधी तर असं होतं की बघा तुम्ही घर सोडून आलेले असता, जसं मी मागच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, श्वाननिद्रा, बको ध्यानम, अल्पाहारी, गृहत्यागम, विद्यार्थी पंचलक्षणम हां। सो इथे अशा प्रकारे घरातून बाहेर निघालेले आहेत, आईची आठवण येते, वडिलांची आठवण येते, घरच्या जेवणाची आठवण येते, मित्रमैत्रिणींची आठवण सतावते आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला भरपूर अभ्यास करायचा आहे। कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे, दररोज तुम्ही पाहताय लायब्ररी भरलेली आहे, सगळे तुमच्या आजूबाजूवाले अभ्यास करतायत आणि तुम्हाला असं वाटते की यार हा दादा ही ताई 10-10 वर्षापासून इथे अभ्यासाला लागलेले आहेत, माझं कसं होणार। या परिस्थितीमध्ये स्वतःला मोटिवेट कसं ठेवायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर असतो आणि याच मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। गहन प्रश्न आहे, अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि या एपिसोडमध्ये मी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे की स्वतःला मोटिवेट कसं ठेवायचं, स्वतःला प्रेरित कसं ठेवायचं, त्याच्याचबरोबर योग्य दिशेने आपली वाटचाल होईल याचा प्रयत्न कसा करायचा। अवांतर वाचन अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचन कसं करायचं, कोणकोणती पुस्तकं वाचायची, कशा प्रकारे पुस्तकं निवडायची हे देखील तुम्हाला सांगते। परीक्षोपयोगी मुद्देसूद घटकनिहाय चर्चा आज आपण या पूर्ण सेशनच्या माध्यमातून करणार आहोत। आय होप की हे सेशन तुम्हाला सगळ्यांना खूप कामी येणार आहे। सो लेट अस स्टार्ट डिस्कशन। विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या जर्नीमध्ये जे चॅलेंजिंग जॉब आहे, कारण लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी कमीत कमी 2 वर्ष स्वतःला वाहून घ्यावं लागतं। स्पर्धा परीक्षा ही अशी परीक्षा आहे जी तुम्हाला सामान्य नागरिकांपासून राजा बनवतं। अगदी सामान्य नागरिक, तुम्ही आज गर्दीतला एक चेहरा आहात, उद्या अधिकारी होणार आहात, टेबलाच्या या बाजूला की टेबलाच्या त्या बाजूला हे ठरवणारी ही परीक्षा आहे। सो ऑब्व्हियसली ही एक तपस्या आहे आणि या तपस्येला सामोरं जाताना जसं सोनं तपल्याशिवाय निखरत नाही, तशा प्रकारे तुम्हाला देखील तपस्या करायची आहे, खूप जास्त कठीण तपस्या करायची आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळोवेळी कधी कधी अशी परिस्थिती येईल की वाचून वाचून एकदम रडायला येईल, कधी कधी तुम्हाला पुस्तकं फाडून टाकण्याची इच्छा होईल किंवा कधी कधी असं वाटेल की हे मला होतच नाही, मी घरी निघून जातो। त्यावेळेला स्वतःला हे सांगायचं विद्यार्थी मित्रांनो की बस अगले ही मोड पर सुकून होगा, चल जिंदगी थोड़ा सा और चल लेते हैं, है ना। म्हणजे स्वतःला पहिले हे सांगायचं की का सुरू केलं होतं। अगदी पहिल्या दिवशी आपल्या टेबल समोर जी वॉल आहे, स्टडी टेबल समोर जी वॉल आहे, तिथे लिहून ठेवा की व्हाय हॅव आय स्टार्टेड दिस। अगदी पहिले हे लिहून ठेवा की कशासाठी सुरू केलेलं आहे, तुमचं मोटिवेशन तुमच्या टेबल समोर चिटकवून ठेवा आणि त्याच्यानंतर मग तयारीला लागा, कारण अनेक वेळा अशी परिस्थिती येणार आहे जिथे तुम्हाला रडू कोसळणार आहे। फाईन, तयार राहा। ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दुसरं की जिथे तुम्ही बसता स्टडी टेबल, दॅट प्लेस शॅल बी ऑर्गनाइज, क्लीन असायला पाहिजे, ऑर्गनाइज असायला पाहिजे। जर तुमचं स्टडी टेबल ऑर्गनाइज, क्लीन, डिसिप्लिन, व्यवस्थित असेल तर अभ्यास करण्याचा उत्साह द्विगुणित होतो। जर सगळीकडे पुस्तकं पसरलेली आहेत, पेन कुठेतरी पडलेले आहेत, कोणताही पेन लागत नाही आहे, चालत नाही आहे, समोर खूप सगळी चिटोरे चिटकवलेले आहेत आणि त्यातलं काहीच कळत नाही आहे की काय चाललं आहे, अशा विस्कळीत वातावरणामध्ये कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही। म्हणून असं हे लक्षात ठेवाल की फ्लॅश कार्ड्स,
ऑर्गनाइज स्टडी स्पेस, स्टिकी नोट्स, ऑनलाईन ॲक्सेस, सगळं काही तुमच्या जवळ असायला पाहिजे. ऑनलाईन क्लासेस आहेत. युगांतरचं ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं विद्यार्थी मित्रांनो, तर युगांतरच्या ॲपवर प्ले स्टोअरमध्ये गेल्यावर युगांतरचा ॲप जेव्हा तुम्ही डाउनलोड करता, ॲपवर UPSC MPSC बॅचेस हे एक ब्लॉक आहे. या ब्लॉकमध्ये गेलात तर तुम्हाला अनेक बॅचेस मिळतात आणि त्या बॅचेसवर क्लिक केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस मिळतात. येस, सो तुमच्या आवडीच्या कोर्सला आजच रजिस्टर करा. मेंटरशिप प्रोग्राम सुरू आहेत, एक्सक्लुझिव्ह बॅचेस सुरू आहेत, आन्सर रायटिंग कार्यक्रम सुरू आहेत, आन्सर इव्हॅल्युएशन मॉड्यूल्स है ना, UPSCसाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, MPSCसाठी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, सगळ्या प्रकारच्या बॅचेस अवेलेबल आहेत. सो याचा लाभ घ्यायला विसरू नका. युअर ब्रेन वर्क्स लाईक चाइल्ड, राईट. आणि जर तुम्ही स्वतः शरीराची निगा राखलीत, स्वच्छता राखलीत, ऑर्गनाईज राहिलात, डिसिप्लिन राहिलात, तर नक्कीच तुमचं डायरेक्शन व्यवस्थित राहतं. आणि मग या प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर काय होतं की तुम्हाला खूप जास्त रिझल्ट ओरिएंटेड काम करायला एक संधी मिळते. फाईन. त्यानंतर नेव्हर क्विट. अशा मी आताच तुम्हाला म्हटलं की खूप वेळा अशा बाबी घडणार आहेत की काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट येतील, तुमच्या मित्रांचे रिझल्ट येतील, कदाचित तुम्ही मागे राहून जाल आणि अशा वेळेला वाटेल की हे फील्ड माझ्यासाठी नाही. कधी कधी नातेवाईकांचे टोमणे है ना, कधी कधी मित्रांचे प्रश्न, कधी आईवडील देखील विचारतील की अजून किती वेळ राहिला आहे आणि मग काही समस्या देखील उत्पन्न होतील. सो अशा वेळेला आपल्याला वाटेल की जाऊ दे, कुठेतरी नोकरी करतो, प्रायव्हेट जॉब करतो, स्टार्टअप करतो. जेव्हा तुम्हाला असे विचार येतील तेव्हा स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा की का सुरू केलं होतं, वाय हॅव आय स्टार्टेड इट. ही लाईन तुम्हाला पूर्ण जर्नीमध्ये कामी येणार आहे, लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे नेवर 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 एव्हर डिस्कस युअर प्लान्स. तुम्ही स्वतःचे प्लान्स अगदी आपल्या शेजाऱ्याला, रूममेटला, मित्राला, मैत्रिणीला कोणाशीच डिस्कस करायचे नाहीत. कारण इफ यू विल रिव्हील युअर सिक्रेट, पीपल विल स्टार्ट प्लेइंग विथ इट. फाईन. हा समाजाचा रूल आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तो माणूस चांगला होता हे ऐकण्यासाठी मरावं लागतं. जिवंत माणसाची कोणी प्रशंसा करत नसतं. फाईन. सगळ्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायचा नाही, कोणत्याही प्रकारे हरायचं नाही आणि कोणालाही खूप जास्त त्यांची हाजी करायची नाही. आपल्या ध्येयाच्या दृष्टीकडे चालत राहायचं. ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी तुम्हाला आपोआप लोक भेटायला येतील, कळतंय. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्लान्स डिस्कस करायचे नाहीत, कोणाला विचारायचं नाही की अरे मला असं वाटतं आता मी काय करू. लोक काय सल्ला देतात तुम्हाला सांगते, घरी जा. जर तुम्ही म्हणला ना की खूप आठवण येते, माझा अभ्यास नाही होत आहे, मला घरची आठवण येते किंवा मला इकडे मन लागत नाही, एक सरळ सल्ला असतो, घरी जा. कारण सगळ्यांना लिसन, 3 इडियट्समध्ये जो एक डायलॉग तुम्हाला बघायला मिळतो की दोस्त जेव्हा फेल होतो वाईट वाटतं, पण जेव्हा तुमचा मित्र फर्स्ट रँक होल्डर असतो ना तेव्हा जास्त वाईट वाटतं, हे लक्षात ठेवा, राईट. आणि त्याच्यासाठी स्वतःची लढाई आहे, तुम्हाला स्वतःलाच लढायचं आहे. तुमची लढाई त्याच दिवशी सुरू झालेली आहे ज्या दिवशी बॅग उचलून तुम्ही पुण्याच्या दिशेने चालायला लागलेले आहात. तुमची तयारी लबासनामध्ये किंवा यशदामध्ये तयारी होत नसते, सुरू होत नसते. क्लासरूमपासून, पहिल्या दिवसापासून तुमची तयारी सुरू होते. तुम्ही लढाईच्या मैदानात उभे आहात, तुम्ही रणांगणात उभे आहात. ही तुमची लढाई आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्येही तुम्हाला जिंकायची आहे. आणि म्हणून कधीच कधीच क्विट करायचं नाही, निराश व्हायचं नाही, तयारीला अलविदा करायचा नाही. फाईन. दुसरं, कोणत्याही प्रकारची नेगेटिव्हिटी आली, कधी कधी असं होतं की यार सी आता सूडो पॉझिटिव्हनेस इज नॉट पॉसिबल. की मन पूर्ण निराश झालेलं आहे, खिन्न झालेलं आहे, रडू कोसळत आहे तरी चेहऱ्यावर स्माईल घेऊन फिरतोय, शक्य नाही. आपण माणसं आहोत, आपण रॉबोट आहोत का, राईट. आणि पॉयझनस किंवा टॉक्सिक पॉझिटिव्हिटी अजिबात करायची नाही. रडायला येत असेल किंचाळून किंचाळून ओरडून ओरडून रडून घ्यायचं, काही हरकत नाही. चारही बाजूचे रूमचे दरवाजे बंद करायचे, कळतंय. किंवा कुठेतरी एकांत ठिकाणी जायचं, भरपूर रडायचं, परत घरी यायचं. इट्स ओके टू बी नेगेटिव्ह, राईट. बट इट इज नॉट ओके टू स्टे नेगेटिव्ह. Yes, it's okay to be negative for some moments. It's okay to be negative for some time, right? But you cannot stay there permanently, right? You have to learn to move on. Fine.
नेगेटिव्ह झाल्यानंतर स्वतःला धक्का मारून पुश करून पुढे नेण्याचं कार्य देखील तुमचंच आहे. इथे नेहमी लक्षात घ्या, नो बडी इज गोइंग टू हेल्प यू. कोणी तुम्हाला मदत करणार नाहीये. ओके, हे इथे लक्षात ठेवाल. आणि त्याच्यानंतर हे लक्षात ठेवाल की सायलेन्स, एनर्जी सेव्ह करा. जितकी जमेल तितकी एनर्जी सेव्ह करा. उगी चर्चा करू नका, वायफळ बडबड करून आपली एनर्जी वाया घालवू नका. चिंतन मनन करा, ध्यान करा, मेडिटेशन करा, शांत राहण्याचा प्रयत्न करा. खूप मित्र, खूप मैत्रिणी, मित्रांच्या घोळक्यात नेहमी कुठेतरी पार्ट्या चालल्या आहेत, कुठेतरी डिस्कशन चाललंय, अमृततुल्यवर गप्पा चालल्या आहेत. नाही, तुम्ही लढाईच्या मैदानात उभे आहात. कोणालाच एंटरटेन करू नका, हे पहिले लक्षात ठेवा. कळतंय? अटर सायलेन्स, प्रॅक्टिस सायलेन्स. जर तुम्ही शांत राहून चिंतन मनन ध्यान केलं, कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, तुमचा अभ्यास खूप लवकर होईल. खूप जास्त जर तुम्ही डायव्हर्ट होत गेलात तर तयारीपासून लांब होत जाल. योग्य डायरेक्शनमध्ये जर राहायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, एकदम शांत सायलेंटली अभ्यास करत राहा. कन्सिस्टन्सी इज द की. कन्सिस्टन्सी इज द की. याला कधीच विसरू नका. रोज अभ्यास करा. 2 पानं 3 पानं 10 पानं रोज वाचा. कितीही मूड खराब असला तरी आपलं वाचन टाळायचं नाही, 100% वाचायचं. त्या व्यतिरिक्त अजून नेक्स्ट जे आहे ते हे आहे की बी द बेस्ट व्हर्जन ऑफ यू. सो इथे हे नेहमी लक्षात ठेवाल की अफर्मेशन. सकाळी उठल्यानंतर स्वतःशी संवाद साधा. स्वतःला हे सांगा की आय एम दी बेस्ट. मी बेस्ट आहे. आय कॅन डू माय बेस्ट. एंटायर युनिवर्स इज हेल्पिंग मी. आय विल गेट गुड डायरेक्शन. आय विल गेट माय रिझल्ट ॲज सून ॲज पॉसिबल. रोज हे स्वतःला सांगा, अफर्मेशन करा. बी द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. कोणावर अवलंबून राहू नका, कोणाशीही चर्चा करू नका. आपले वीकनेस, आपले फॅमिली प्रॉब्लेम्स, आपले पर्सनल प्रॉब्लेम चर्चा करू नका. कीप सायलेन्स. जितकं जास्त शांत राहाल, सिक्रेटिव्ह राहाल, तितकं जास्त लोकांमध्ये इम्पॉर्टंट राहाल. नेहमी लक्षात घ्या, जर लोकांनी तुमच्याबद्दल सगळंच जाणून घेतलं, तुमची इम्पॉर्टन्स कमी होते. लेट पीपल थिंक अबाउट यू, की तुम्ही काय विचार करता याचा विचार त्यांना करू दे. तुम्ही त्यांचा विचार करायचा नाही, हे लक्षात ठेवा. राईट? आणि त्याच्याबरोबरच व्हिज्युअलायझेशन. रोज जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल व्हिज्युअलाइज करा. मी अधिकारी झालेलो आहे, लाल बत्तीच्या गाडीत मी येतोय, है ना. माझ्यावर भरपूर जबाबदाऱ्या आलेल्या आहेत, प्रशासनिक जबाबदाऱ्या आलेल्या आहेत, माझ्या जीवनाचा दर्जा वाढलेला आहे, उंचावलेला आहे. आई वडील रिझल्ट आल्यानंतर खुश झालेले आहेत, मी रँक 1 झालेलो आहे, लिस्टमध्ये माझं नाव आलेलं आहे. व्हिज्युअलाइज करा. जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज कराल विद्यार्थी मित्रांनो, ट्रस्ट मी, युअर सबकॉन्शियस ब्रेन डझंट अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन रियालिटी अँड ड्रीम्स. कळतंय? तुम्ही गंमत करताय की तुम्ही खरं करताय, सबकॉन्शियस ब्रेनला कळत नाही. आणि त्यामुळे व्हिज्युअलाइज कराल, अफर्मेशन कराल तर आपोआप गोष्टी त्या दिशेने घडत जातील. ट्रस्ट मी, मार्क माय वर्ड. हे 6 महिने, सुरुवातीचे 6 महिने, तयारीचे 6 महिने तुम्हाला अशा प्रकारे स्वतःला मोटिवेशन द्यायचं आहे. कळतंय? आणि त्याच्याचबरोबर या व्यतिरिक्त अजून काय करायचं आहे? एक्सरसाइज. बिकॉज तुमची सिटिंग कपॅसिटी खूप वाढणार आहे. तुम्ही सुरुवातीला 2च तास अभ्यास करणारे विद्यार्थी असाल, त्यानंतर मग 4 तास, 6 तास, 8 तास, मग बघता बघता तुम्ही 9-10 तासाची सिटिंग लावायला लागाल. पण त्यामुळे काय होणार? मेटाबॉलिझमवर परिणाम होणार. मेसचं जेवण जेवणार आहात, है ना, अमृततुल्यचा चहा पिणार आहात, पाणी तुम्ही पित नाहीत, आणि त्या सगळ्याचा परिणाम शरीरावर व्हायला लागतो. युअर ब्रेन इज अ मशीन अँड इट नीड्स प्रॉपर एक्सरसाइज. फाईन. सो जेव्हा केव्हा वेळ मिळेल, सकाळी संध्याकाळी कोणत्याही वेळी स्वतःसाठी 15 मिनिटं अर्धा तासाचा वेळ काढून ठेवा आणि एक्सरसाइज करा. तुम्हाला तुमच्या पूर्ण तयारीच्या दरम्यान, हे फक्त 6 महिने नाही, पूर्ण तयारीच्या दरम्यान स्वतःला अशा प्रकारे ट्रेन करायचं आहे. यू शॅल बी एक्सक्लुझिव्ह व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. सिलेक्शन घेणारे विद्यार्थी काही वेगळं करत नसतात विद्यार्थी मित्रांनो. डिटरमाइन असतात, व्हिज्युअलाइज करतात, अफर्म असतात. रिपीट 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 ते लोक प्रॅक्टिस करत राहतात. प्रॅक्टिस मेक्स मॅन सक्सेसफुल. नो बडी इज परफेक्ट.
येस. आणि त्याच्याचबरोबर अजून काय करायचं आहे, त्याच्याचबरोबर रीडिंग. आता तुम्ही अभ्यासक्रमाची पुस्तकं तर वाचणारच आहात. अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचता वाचता अवांतर वाचन करायची सुरुवात करा. अवांतर वाचन. मग अवांतर वाचन म्हणजे नक्की काय करायचं? अवांतर वाचनामध्ये तुम्ही बायोग्राफीज वाचा, टेल्स, जे काही मोटिवेशनल टेल्स आहेत ते वाचा, राईट. त्यानंतर काही संबंधित पुस्तकं, जसं ऐतिहासिक साहित्य तुम्हाला वाचायची इच्छा असेल, ऐतिहासिक साहित्य वाचा. काही घटना ज्या घडल्या असतील त्याबद्दल जाणण्याचा प्रयत्न करा, राईट. त्यानंतर काही सायन्स फिक्शन्स बुक किंवा सायन्सवर आधारित पुस्तकं, ब्रह्मांडाचा नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. व्हाय, व्हॉट अँड हाऊ ही पुस्तकं वाचा, राईट. एन्सायक्लोपीडियाची पुस्तकं वाचा, जे काही वाचेल. पण हे एक नियम ठेवा की रोज 10 पानं ॲटलिस्ट वाचायची आहेत. तुम्हाला लिहायची सवय करायची आहे. मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलंय की NCERT वाचता वाचता दररोज 20 ओळी, लाईन्स, राईट, दररोज 20 ओळी तुम्हाला लिहायच्यात. म्हणजे जे काही तुम्ही दिवसभरात करताय, जे काही तुम्ही दिवसभरात वाचताय, त्यातून तुम्हाला काय समजलं आहे, व्हॉट हॅव यू ग्रास्प, राईट. आणि त्याच्याबद्दल लिहायला सुरुवात करा. 20 ओळी तरी स्वतःसाठी लिहा. जर तुम्ही लिहायची सवय ठेवली, इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर प्रिपरेशन, राईट. कारण आन्सर रायटिंग करताना तुम्हाला लिहायची सवय असेल तर आन्सर फ्रेम करताना तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्यांना तुम्ही व्यवस्थित ओळखता. मार्क क्युबन, एलन मस्क, मार्क झुकरबर्ग, ऑप्रा विन्फ्रे, है ना. आणि हे जे आहेत यांच्या सगळ्यांमध्ये कॉमन हॅबिट आहे. कॉमन हॅबिट काय? रीडिंगची. सो इम्प्रूव्ह द हॅबिट ऑफ रीडिंग. If you want to be successful, if you want to be exclusive, if you want to be exclusive class of society, improve your standard, improve your standard of living, improve your standard of thinking. Yes. आणि रीडिंग करायची सवय ठेवा. खूप रीड करत राहा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल 2 पानं, 3 पानं, 4 पानं, 10 पानं, ई बुक वाचा, PDF मटेरियल वाचा, काहीही वाचा, पण वाचा. बिकॉज रीडिंग खूप कामी येत असतं. त्यानंतर मग आता ही काही पुस्तकं आहेत जी मी तुम्हाला सांगितली की मराठी मीडियममध्ये जर वाचणार असाल तर हे काही एक्झाम्पल्स आहेत. हीच पुस्तकं वाचा असं नाही. जसं श्रीमान योगी, स्वामी, छावा, पावनखिंड, मृत्युंजय, लोकमान्य ते महात्मा. अतिशय सुंदर पुस्तक आहे बरं. लोकमान्य ते महात्मा 2 खंड आहेत. वाचलं तर इतिहासाचा, मॉडर्न इंडियाचा एक मेजॉरिटीवाला पार्ट तुमचा कव्हर होईल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला संघर्ष, त्यांनी केलेलं योगदान, कॉन्ट्रीब्युशन. गाईज, त्यांच्या फोटोला हार घालण्यापेक्षा त्यांनी केलेलं कार्य जाणून घेण्यावर भर द्या. प्रेरणास्थान आहेत ते, त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करा. त्यांनी म्हटलं होतं शिक्षण वाघिणीचं दूध आहे. जो पिणार तो दहाडल्याशिवाय राहणार नाही, डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. सो शिक्षण, भरपूर वाचन करण्याचा, भरपूर नॉलेज गेन करण्याचा प्रयत्न करा. शिक्षणाचा अर्थ फक्त सर्टिफिकेट्स नाहीत. Piece of paper cannot determine your education. Your awareness, your realizing the facts, your recognizing the fact is your education. आणि यांना नक्की वाचण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त महानायक पुस्तक सुभाषचंद्र बोस, है ना. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनायक दामोदर सावरकर, या सगळ्यांची पुस्तकं वाचायचा प्रयत्न करा. दिस विल हेल्प यू अ लॉट, राईट. आणि या व्यतिरिक्त अजून काय कराल विद्यार्थी मित्रांनो, असं इंग्लिश पुस्तकं, इंग्लिश मिडियमची पुस्तकं आहेत, मराठी मिडियमची पुस्तकं आहेत, ही मोटिवेशनल पुस्तकं आहेत, है ना. जर तुम्हाला इंग्लिश पुस्तकं वाचायला आवडत असतील, पुन्हा एकदा सिलेक्शन ऑफ बुक्स शॅल बी युअर्स. चांगली इन्फॉर्मेटिव्ह, गाईड करणारी, मोटिवेट करणारी पुस्तकं वाचा. that will help you to improve your knowledge, to improve your standard, to improve your language. And once you will have command on your language, you can write answers very fluently. Yes, flawless answer लिहायचं असेल किंवा कोणत्याही प्रकारचा एक शुद्ध आन्सर लिहायचं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मनोरंजनासाठी कधीतरी वेबसिरीज देखील पाहत जा, काही हरकत नाही, है ना. खूप छान वेबसिरीज, काही इन्फॉर्मेटिव्ह वेबसिरीज आहेत, डॉक्युमेंटरीज आहेत, BBC, त्यानंतर डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी चॅनल, हिस्ट्री चॅनल, यावरच्या वेबसिरीज पाहण्याचा प्रयत्न करा. इन्फॉर्मेशन गॅदर करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आल्यानंतर की
your eyes and ears open to the information that comes to you. Fine. So basically जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते ती गॅदर करण्याचा प्रयत्न करा. जे काही नॉलेज तुम्हाला मिळते ते गॅदर करण्याचा प्रयत्न करा. पुस्तकं वाचायची सवय सोडू नका. अँड कीप मोटिवेटिंग युअरसेल्फ. येस, कीप युअरसेल्फ मोटिवेटेड ऑलवेज, ऑलवेज, ऑल द टाईम. यू हॅव टू पुश युअरसेल्फ टू नेक्स्ट लेवल. येस, थांबायचं नाही. यू हॅव टू जस्ट गो ऑन. अँड त्याच्याचबरोबर अजून महत्त्वाचं काय, अजून महत्त्वाचं म्हणजे हे की प्ले स्टोअरवर जाऊन युगांतर अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायला विसरू नका. युगांतर अकॅडमीच्या ॲपवर ऑनलाईन बॅचेस आहेत, त्याचा लाभ घ्यायला विसरू नका. युगांतर अकॅडमीमध्ये मेंटरशिप प्रोग्राम सुरू आहेत. पर्सनल काउन्सिलिंग, मेंटरशिप, विविध कार्यक्रम या सगळ्याचा लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय माफक किमतीमध्ये सगळं उपलब्ध आहे. PDF मटेरियल उपलब्ध आहेत. या सगळ्यांचा लाभ घेऊन आपल्या एक्झामच्या दिशेने आपली सीट निश्चित करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाईज. थँक यू फॉर बिंग विथ मी अँड स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. थँक्यू.